रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं आज मी खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट दाखवतोय आणि लोकेशन वाईज जर विचार केला तर वसंत विहारला आशा रेसिडेन्सी नावाचं कॉम्प्लेक्स आहे। आशा रेसिडेन्सी नावाचं कॉम्प्लेक्स साधारणतः 20 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल आणि ह्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस 19 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। तर आपण हायर फ्लोअरलाच एक 3 BHK चा फ्लॅट बघतो, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः आत्ताच्या हिशोबाने जर कार्पेट बघितलं तर 1150 कार्पेट असणार हा फ्लॅट असू शकतो। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 6 ते 7 हजार रुपये मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तयार आहे, पण आता वर्किंग कंडिशन मध्ये नाही आहे। एक आपल्याला कार पार्किंग ह्यामध्ये मिळेल आणि वसंत विहार लोकेशनला म्हणजे एकदम वसंत विहारला लागूनच म्हणजे पोखरण 2 म्हटलं तरी चालेल। आशा रेसिडेन्सी, आशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने ही बिल्डिंग बनवलेली आहे। तर हा जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅट मालकाला थोडंसं घर अर्जंट विकायचं आहे आणि हे जे मालक आहेत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, तर थर्ड हे ओनर ह्या घराचे मालक आहेत आणि आता जो कोणी व्यक्ती हा फ्लॅट घेईल तर तो फोर्थ ओनर होईल। अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट कसा आहे आणि काय आहे, मोफा कार्पेट असल्याकारणानं फ्लॅटची साईज तुम्हाला अप्रतिम असणार आहे। फर्निचरमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत त्या सगळ्या तशाच देणार आहेत, पण त्याच्यामध्ये जर वापरातला विषय जर म्हटलं तर सोफा वापरातला नाही असं माझं मत आहे। काही गोष्टी आहेत त्या वापरात येणाऱ्या नाही इथं, पण त्या तुम्हाला ठेवायच्या तर ठेवा, अदरवाईज नाही ठेवायच्या तर नका ठेवू। साधारण 45 ते 50 हजार रुपये रेंट या 3 BHKचं मिळू शकतं आणि याचं जे एंट्री म्हटलं तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा असणार आहेत की तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे तसं बघितलं तर 3 फ्लॅट आहेत आणि 3 फ्लॅटसाठी तुम्हाला लिफ्ट 2 असणार आहेत। तर इथे असणारे लोक पण चांगले आहेत आणि सगळेच व्यवस्थित आहे। आणि मग ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला आतमध्ये येताना ईस्ट साऊथ आहे आणि बाहेर जाताना तुम्हाला नॉर्थ वेस्ट असणार आहे। बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट, आतमध्ये येताना ईस्ट साऊथ आहे। तर त्याच्यात एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे। सेफ्टी डोअरनंतर हा आपला दरवाजा, इथे तुम्हाला थोडंसं परत आतमध्ये घुसल्यानंतर इथे वेगळी जागा आहे, जी जागा तुम्ही इथे आल्यानंतर इथे तुमचे शिवरॅक वगैरे सगळ्या पद्धतशीर ह्या साईडला ठेवू शकता। इथे सामान वगैरे काय ठेवायचं म्हणजे ठेवू शकता। ह्या फ्लॅटमध्ये जर बघितलं तर हे पूर्णपणे असं त्यांना फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फॉल सिलिंग नंतर ह्या साईडला जर आलं, आता बघा संध्याकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये येतंय, कारण की ही जी बाल्कनी आहे ही प्रॉपर वापरात येणारी बाल्कनी तुमच्या घरामध्ये आहे। आणि जर तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला सूर्य पण दिसतोय, अधिक हे डोंगर वगैरे तुमचं प्रॉपर दिसतोय, पण इकडे जे आहे ते ओबराईचं काम चाललेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा व्ह्यू ह्या साईडचा तुमचा व्ह्यू ब्लॉक होणार नाही आहे। पण ह्या साईडचा जर व्ह्यू बघितलं तर बिल्डिंग समोर येऊ शकते, पण खाली जर तुम्ही बघितलं पोखरण 2 तुम्हाला प्रॉपरली इथून खालूनच दिसतो, म्हणजे हा पोखरण 2 आहे। आणि नंतर मग हा हॉल जर बघितलं तर हॉलच्या ह्या साईडला त्यांनी TV युनिटचं सेट केलेलं आहे। त्यांनी इंटेरियरचं काम अशा पद्धतीचं केलेलं आहे की ते एवढं तुम्हाला जर आवडत नसेल तर ते त्याला चेंज करायला, पण ह्याच्यात आता कलरची गरज नक्की आहे, डागडुजीची ह्या फ्लॅटमध्ये गरज आहे। आणि मग ह्या साईडला आलं तर त्यांनी बघा इथे की डायनिंग एरिया आहे। डायनिंगच्या साईडला जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक ऑलरेडी खिडकी आहे, जी तुम्हाला इकडनं हवा पास करते, इथं प्रॉपर हवा येते। ही खिडकी उघडल्यानंतर तुमच्या घरामध्ये व्यवस्थित हवा नक्की येते। हा डायनिंग एरियाच्या जर आपण ह्या साईडला आलो ना, इथं मोठं चांगलं प्रशस्त असं किचन असेल, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे आणि किचनमध्ये पण संध्याकाळचं ऊन तुमचं प्रॉपरली येतं आहे आणि वरती स्टोरेज आहे। आता हे जे बनवलेलं आहे हे तसं मजबूत आहे, पण ते जुनं आहे। आत्ताच्या लोकांना किंवा ते आवडेल की नाही मला थोडीशी अश्वती कमी वाटते, कारण की ते जुन्या टाईपचं फर्निचर आहे म्हणून मजबूत आहे पण जुनं आहे। आणि मग ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे परत तुम्ही एक टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम इकडे बनवलेलं आहे ह्या साईडला जर बघितलं तर, त्याच्यामुळे मग ह्या साईडनं बाथरूम कॉमन आणि कॉमनच्या नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे आलात तर हे प्रॉपर चांगलं मोठं बेडरूम आहे, जे 6x6चं बेडरूम, 6x6चा बेड लागतोय, अधिक 3 फूट जागा ह्या साईडला आहे, 3 फूट जागा ह्या साईडला, परत स्टोरेजसाठी कपाटही लागलेलं आहे आणि ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही तुमची खिडकी आहे आणि खिडकीमधनं पण संध्याकाळचं जे ऊन आहे ते तुमच्या बेडवरती ऑलरेडी पडलेलं तुम्हाला नक्की जाणवेल। खरं तर ह्याच्यात पेंटिंगची 100% गरज आहे, कारण खाली थोडेसे पपडी आल्या कारणानं ते पेंटिंग वगैरे थोडंसं गेलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं कलर वेगळे झालेत, पण ते जर सगळे एकदा एकत्र व्यवस्थित नीटनेटकं करून घेतलं हे काही तसा प्रॉब्लेम नाही आहे। लिकेज वगैरे कुठं फ्लॅटमध्ये नाही आहे, पण हे खालचं रेतीचा प्रॉब्लेममुळे थोडंसं सीपेजचा प्रॉब्लेम आहे, होता म्हणजे तो क्लिअर झाला आहे आता।
आणि मग ह्या साईडला जर तुम्ही आलं तर परत स्टोरेजसाठी तुमच्या ह्या साईडला जागा आहे वॉशिंग मशीनसाठी. खाली इथं वॉशिंग मशीन घातल्यानंतर तुमचं इथलं पण काम वॉशिंग मशीन आतमध्ये जाईल. आणि मग इकडे आपण आल्यानंतर इथे बघा असा खूप मोठा प्रशस्त असणारा लहान मुलांचा रूम आहे, जो ह्या साईडला स्टडी टेबल आहे, ह्या साईडला बेड आहे, त्या साईडला TV आहे, ड्रेसिंग टेबल आहे. आणि मग इकडे लहान मुलांचं बाथटब पण दिले. बाथरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर मोठी आणि चांगलीच मोठी साईज तुम्हाला हे असणार आहे. हा फ्लॅट तसा बघितलं तर बंद आहे, खूप दिवस झालेला आहे ते, कारण की हे जे मालक आहे ह्या मालकांनी ह्या फ्लॅटकडे हवं तेवढं ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे तिथं राहिलं ते इथे नाही. इथं थोडं बाहेर इन द सेन्स मुंबईतच आहेत, पण त्यांचं इकडं जाणं येणं बिझी शेड्यूलमुळे होत नाही. आणि ह्या फ्लॅटवरती खरं तर लोन पण आहे आणि यांना तशी विकायची घाई पण आहे. मग हे जे फ्लॅट आहे इथे तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी मिळते. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर हे ग्राउंड आहे. ह्या ग्राउंड आज तर मोकळा आहे, उद्याचं मला पण सांगता येणार नाही, उद्या काय येऊ शकतं काही येत नाही. ते हवा मात्र तुम्हाला इकडनं पण फील येते की हवा जाणवते. बाकीच्या दुसऱ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तयार झालेल्या वेगळ्या बिल्डिंग्स तुम्हाला इथून दिसतात. बेडरूमची साईज बाकी तुम्ही बघू शकता, खूप मोठी प्रशस्त आणि चांगली आहे. फर्निचर ठेवायचं तर ठेवा, घेऊन जायचं तर घेऊन जा. आता हा शेवटचा बेडरूम आहे. शेवटची बेडरूमची साईज मात्र तुम्हाला एकदम भारी वाटेल, कारण की लईच मोठा बेडरूम आहे हा. ह्या साईडला जर बघितलं तुम्ही, तिथून जर बघितलं तर तिथून इथपर्यंत खूप मोठं कपाट तुमचं सेट आहे. त्याच्यानंतर हे सगळे मस्तपैकी ह्या साईडला बेडरूम तयार आहे. बेड पण खूप मोठा 6 बाय 7चा असेल मला वाटते. आणि बेड सहित ह्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे. आणि इकडे परत स्टँडिंग बाल्कनी आहे. ज्या ह्या बेडरूममध्ये वर जर तुम्ही विचार केला, फक्त चिल्ड्रन बेडरूममध्ये तुम्हाला मात्र ऊन मिळत नाही, पण संध्याकाळचं ऊन तुमचं दोन्हीही बेडरूमला नक्की मिळतं आहे. आणि मला असं वाटतं सकाळचं क्रॉस ऊन मात्र त्या लहान मुलांच्या रूममध्ये पण सकाळचं क्रॉस ऊन तुम्हाला मिळू शकतं. याच्यात पण तुम्ही बघा फॉल सेलिंगचं पूर्ण काम केलेलं आहे. पेंटिंग हे सगळं खाली फ्लोरिंग वगैरे सगळं त्या पद्धतीनं, आता जुने माणसं ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे. पण बेडरूमची साईज बाकी खूप मोठी आहे. आणि मग बाथरूमला आपण जर ह्या साईडला आलो, वॉशरूम बाथरूम टॉयलेटला, तर ह्याची साईज पण तुम्हाला मोठी प्रशस्त नक्कीच आहे. तर हे जे ओनर आहेत, ह्या ओनरनी ह्या फ्लॅटची किंमत 2,12,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे. जर 2,12,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. जर एखाद्याला हा फ्लॅट आवडला, घ्यायच्या मनात ठरलं, तर थोडंफार निगोशिएशन करण्याची यांची मानसिकता 100% आहे. जर हा तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा. फ्लॅट सध्या साफसफाई झालेला नाही आहे, साफसफाईची त्यात गरज आहे. साफसफाई केल्यानंतर तो सुंदर आणि चांगला दिसेल. किंवा हे जे अडगळीचं सामान टाईप पडलेलं सामान आहे, हे जोपर्यंत बाहेर जाणार नाही तोपर्यंत ह्या फ्लॅटमध्ये तेवढं तुम्हाला अंदाज येणार नाही. पण मला असं वाटते एरिया वाईज इकडे जर आपण आलो तर वसंत विहार साईडला आल्यामुळे हे फ्लॅट तसा बघितला तर मोठा प्रशस्त आणि चांगला आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. आणि माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. जर माझे फ्लॅट तुम्हाला आवडत असतील तर मला असं वाटतं सबस्क्रायबर्स जास्तीत जास्त फ्लॅट बघायचा प्रयत्न करा, किंवा कमेंट्स करा, किंवा शेअर करा. तर ही मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.